मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। कल्याण डोंबिवली महानगर पालिका के शक्तिधाम अस्पताल में कुटुंब नियोजन ऑपरेशन के दौरान 30 वर्षीय महिला शांति देवी मौर्य की मौत हो गई। परिजनों ने ऑपरेशन के लिए महिला को अस्पताल में भर्ती कराया था। दोपहर 3 बजे ऑपरेशन के दौरान डॉक्टरों ने बेहोशी का इंजेक्शन दिया, जिसके बाद उनकी तबीयत और बिगड़ने लगी। हालात गंभीर होने पर डॉक्टरों ने निजी अस्पताल में शिफ्ट करने के लिए एम्बुलेंस मंगवाई, लेकिन रास्ते में ही महिला की मौत हो गई। घटना के बाद स्थानीय नागरिकों और परिजनों में आक्रोश देखा जा रहा है। महापालिका की स्वास्थ्य सेवाओं में सुधार और दोषियों पर कार्रवाई करने की मांग भी की जा रही है। प्रमोद चौहान है। अखिलेश मौर्य मेरे अच्छे फ्रेंड है। उन्होंने अपनी वाइफ को लेकर आया था फ्राइडे में ऑपरेशन के लिए, पथरी के लिए ऑपरेशन के लिए, बरोबर है। और उनके पेट में 2 महीने का लड़का था। तो उन्होंने 3 दिन हम लोग को घुमाया कि ऑपरेशन होगा। तो आज का डेट था मंडे का। उन्होंने बोला मंडे को 3 बजे हम लोग ऑपरेशन थिएटर में मिलेंगे, ऑपरेशन करेंगे। तो हम लोग को 4 बजे हम लोग को जाने दिया नहीं। उन्होंने बोला अभी नहीं, ऑपरेशन होने के बाद बुलाऊंगा। बाद में हम लोग जबरदस्ती कि हमको मिलने दो, हम लोग को ऑफिस में लेके बोले उनको हमने भूल का इंजेक्शन दिया है और उन्होंने तंबाकू खाते उनकी जान गई। और प्रशासन से यही मांगे मेरा जे हॉस्पिटल में उसका पोस्टमार्टम हो और उनके घर वालों को न्याय मिलना चाहिए। आज इथं जी दुर्घटना झाली ते खूप दुखत आहे आणि जे काही झालेलं आहे ते आता पोस्टमॉर्टम करण्यासाठी बॉडी पाठवतो आम्ही आणि जे काही त्याच्यात रिपोर्ट येईल ते काय डॉक्टरांचं किंवा कोणाचे दोष आम्हाला भेटतील त्यांच्यावर आम्ही कारवाई नक्की करू। याच्यात पोलीस तपास करून त्यांनी आपल्याला निर्णय देतील। असं आहे की दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे। आम्हाला जशी ही कल्पना मिळाली तेव्हाच आम्ही सगळे इथं आलो। खरं म्हणजे जेव्हा आम्ही पेशंटच्या नातेवाईकांना भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथं स्टोनचं ऑपरेशन करण्यासाठी पाठवलं, पण वास्तविक हे हॉस्पिटल हे प्रसूतिगृह असल्यामुळे इथं स्टोनचं ऑपरेशन होणं शक्य नाही। डॉक्टरला विचारणा केली, आमदार साहेब असतील, नितीन निकम असेल, शैलेश तिवारी असतील, आम्ही सगळे मंडळी इकडे आलो, मनोज नायर असतील, आम्ही सगळे मंडळी इथं आलो। त्यावेळेस डॉक्टरांना विचारणा आम्ही या संदर्भात केली। त्यावेळेस असं समजलं की ती महिला आहे 8.3 वीक्सची प्रेग्नंट होती आणि ती अबॉर्शनसाठी आलेली। वास्तविक ह्याच्या जे प्रक्रिया करताना तिचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। पण ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही डॉक्टरांना हे सगळ्या माहिती विचारली तर त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा तिला ॲनेस्थेशिया दिली त्याच्यामध्ये ती कोलॅप्स झाली आणि मग नंतर तिला आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला रिफर केलं, तर त्याच्यामध्ये तिचा वाटेतच मृत्यू झाला। मला वाटतं ही सगळी टेक्निकल बाब असल्यामुळे याचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आणि कुठे कुठे जर ह्याच्यामध्ये कोणाकोणाची हलगर्जीपणा जर आढळून आला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही सगळेजण मागणी करतो। वास्तविक कसं आहे, इथं एक साधारण जेव्हापासून या हॉस्पिटल जेव्हा लोकार्पण झालं त्या दिवसापासून साधारण 100 डिलिव्हरीज इथं झालेल्या आहेत। योग्य चांगलं असं गरिबांना इथं सुविधा प्रोव्हाइड होते। त्याच्यामध्ये ज्या लॅक्युनास आहेत, म्हणजे जर समजा ICU नाही आहे किंवा असे ज्या NICU पाहिजे त्या ह्या सगळ्या गोष्टी नसतील तर निश्चितपणे आम्ही प्रशासनाच्याकडे मागणी करून इथं ज्या सुविधा आपल्या इथं नाही आहेत त्या पुरवण्याचा आपण प्रयत्न करू।